नमस्कार, किड्स पण आदिती आदिराजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चुलत भावाने नवीन गाडी घेतलेली आहे। खूप दिवसापासून तो गाडी घेण्याचा विचार करत होता आणि आज शेवटी त्याने गाडी घेतली आणि ती गाडी घेऊन आज माझ्याकडे आलेला आहे। तर महाशिवरात्रीच्या दिवशी तो गाडी घेऊन आलेला आहे घरी आणि कोणत्याही नवीन वस्तूची शुभतेसाठी आपण पूजा करतो, त्यामुळे ते गाडीची पूजा करून घेतली आणि पूजा करून झाल्यानंतर आमच्या येथील प्रसिद्ध असे टेकडीवरचे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। तर महाशिवरात्री आहे म्हटलं, गाडी पण नवीन आहे त्यामुळे देवाच्या दर्शनासाठी जावे, त्यामुळे आम्ही आता चाललेलो आहोत महादेवाच्या दर्शनासाठी टेकडीवरचे महादेवांच्या मंदिराकडे। तर ज्या महादेव मंदिराकडे आम्ही चाललेलो आहोत त्या मंदिराविषयी बोलायचे झाले तर चिंक हिल टेकडी महादेव मंदिर असे मंदिराचे नाव आहे। हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चिंचगाव कुर्डवाडी आमच्या इथून जवळ असलेले परिसरातील टेकडीवर बसलेले भगवान शिवाचे पवित्र मंदिर आहे आणि टेकडीवरील शांत वातावरण आणि धार्मिक महत्त्व यामुळे हे ठिकाण भक्त व पर्यटकांना आकर्षित करते। मंदिराचा आसपासचा परिसर हा डोंगर भागासारखा असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये हिरवागार निसर्ग पाहण्यासारखा असतो आणि श्रावणामध्ये सुद्धा येथे बरेच भक्त भाविक दर्शनासाठी येतात। तर संध्याकाळचे 6 वाजलेत। महाशिवरात्री असल्यामुळे आज दिवसभर भाविकांची गर्दी आहे आणि अजून सुद्धा दर्शनासाठी खूप मोठी रांग आहे। तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला, श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला खास करून बरेच मोठ्या प्रमाणामध्ये भक्तजन येथे दर्शनासाठी येतात। आणि यावेळी रुद्राभिषेक, भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा येथे केले जाते, त्यामुळे स्थानिक भाविकांसाठी हे श्रद्धेचे महत्त्वाचे स्थान आहे। अजून सुद्धा दर्शनासाठी खूप मोठी रांग आहे आणि येथे मुलं काय रांगेत उभा राहण्याची त्यांची कॅपॅसिटी नव्हती, त्यामुळे आम्ही थोडा वेळ वाट पाहिली गर्दी कमी होण्याची। पण 7 वाजता आरती होती, त्यामुळे आरतीनंतर ते मुखदर्शन होईल म्हणून आम्ही येथे वाट पाहत उभा राहिलो। तर बाहेरसुद्धा पाहू शकताय तुम्ही महाशिवरात्रीनिमित्त दिवे लावलेले आहेत। आरतीचा टाईम झालेला होता, त्यामुळे तेथील सिक्युरिटी गार्डने आम्हाला बाहेर थांबण्यास सांगितले आणि आरती चालू झाली की आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश दिला आणि आरती करण्यासाठी येथे सर्व भक्तजन हॉलमध्ये थांबलेले आहेत, आरती करत आहेत। तर या मंदिरामध्ये जे महाराज होते त्या महाराजांच्या स्मृतीचेही येथे दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाहेरील प्रांगणामध्ये सुद्धा जे मूर्ती होते त्यांचे येथे दर्शन घेतले। तर आज महाशिवरात्री निमित्त महादेवांच्या दर्शनासोबतच येथील महाराजांच्या स्मृतीचे सुद्धा दर्शन झाले।
तर संध्याकाळी 7 वाजता आरती झाल्यानंतर आम्ही मुखदर्शन घेतले, महादेवांचे लांबूनच मुखदर्शन घेतले, कारण अजूनसुद्धा भक्तांची गर्दी होती. आणि त्यानंतर बाहेर येऊन येथे नारळ फोडला आणि इथे पहा हॉलमध्येच आतमध्ये मंदिरामध्ये सनातन धार्मिकतेचे इथे पुस्तके त्यांचे परत अगरबत्ती धूप असे विक्रीसाठी लावलेले होते. तर महाशिवरात्री हा भगवान शिव यांचा अत्यंत पवित्र सण मानला जातो. या दिवशी मंदिरात आणि घरी वात लावून दिवा जाळण्याची परंपरा आहे. त्यामुळे इथे बरेच भक्तजन मंदिराच्या बाहेर दिवा जाळत आहेत. आणि दिवा वात जाळणे म्हणजे अज्ञान आणि नकारात्मकता दूर करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणे. महाशिवरात्रीला दिवा लावल्याने घरात आणि मनात शांती, सकारात्मक ऊर्जा आणि पवित्रता येते असे मानले जाते. शिवपूजेत दिवा लावणे म्हणजे भगवान शिवला प्रकाश अर्पण करणे. तर येथे मंदिराच्या बाहेरील अंगणामध्ये बेलाची झाडे आहेत आणि त्याला मस्त अशी बेलाची फळे लागलेली आहेत. आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये येथे थोडा वेळ बसलो. रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत आणि महाशिवरात्री निमित्त आज मंदिराच्या परिसरामध्ये यात्रा भरलेली असते. त्यामुळे येथे यात्रेमध्ये बरेच विक्रीची दुकाने लागलेली होते आणि मुलांना खेळण्यासारखे सुद्धा येथे ॲक्टिव्हिटी गेम आणि असे फनी गेम्स होते. तर लहान मुलांसाठी येथे छोटी गाडी राईड होती, ती त्यांना इथं खेळवली आणि त्यानंतर घरी निघालो.